नमस्कार. मी सौ क्रांती आपणा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये सहर्ष स्वागत करते आणि सर्वांना नमस्कार करते. कालपासून अधिक महिना चालू झालेला आहे. तर हा अधिक मास, ज्याला पुरुषोत्तम मास, मलमास किंवा धोंड्याचा महिना असेही म्हणतात, हा हिंदू पंचांगानुसार दर सुमारे 3 वर्षांनी येणारा अतिरिक्त महिना आहे. चांद्रवर्ष आणि सूर्यवर्ष यांच्यातील ताळमेळ राखण्यासाठी हा महिना जोडला जातो आणि म्हणूनच याला आपण अधिक महिना असे संबोधतो. हिंदू कॅलेंडर चांद्रवर्ष 354 दिवसांच्या असते, तर सूर्यवर्ष 365 दिवसांच्या असते. या 11 दिवसांच्या फरकामुळे दर 3 वर्षांनी एक अतिरिक्त महिना तयार होतो आणि या अतिरिक्त महिन्यात सूर्यसंक्रांत नसते आणि म्हणूनच आपण याला अधिक मास, पुरुषोत्तम मास असं संबोधतो. पौराणिक कथेनुसार या अतिरिक्त महिन्याला कोणतेही देवतेचे स्थान मिळत नव्हते. तेव्हा भगवान विष्णूंनी या महिन्याला स्वतःचे पुरुषोत्तम हे नाव दिले आणि या महिन्याला अत्यंत पवित्र असे मानले गेले. आणि या महिन्यात कोणतेही शुभकार्य जरी वर्ज्य असले तरी पूजापाठ, दानधर्म यांना या अधिक महिन्यात अत्यंत महत्त्व आहे. आणि हे जे आपण सत्कर्म करणार याचं पुण्य हे दुप्पटपटीत त्याचं फळ आपल्याला मिळतं असंही या पाठीमागं सांगितलं जातं. आणि पुरुषोत्तम म्हणजे विष्णूनंच या अतिरिक्त महिन्याला आपलं नाव दिल्यामुळं आपल्या हिंदू धर्मात जावई हा विष्णूचं प्रतीक मानलेलं आहे आणि म्हणून जावयाला सुद्धा या अधिक महिन्यात दान करण्याची आपल्यात परंपरा आहे. आणि हे जे दान आहे ते 33 अनारशी म्हणजे जे सच्छिद्र असतं या रूपात दिलं जातं. पण हे दान कुणालाही आपण जी गोष्ट या अधिक महिन्यात दान करू ती गुप्त पद्धतीनं द्यावी असं सांगितलं जातं. म्हणून हे अनारससुद्धा झाकून देण्याची प्रथा आपल्यात दिसून येते. तर अशा या अधिक महिन्यावर जी मी एक कविता केलेली आहे ती कविता मी आज इथं सादर करणार आहे. माझ्या कवितेचं नावच अर्थात अधिक मास असं आहे. मेळ हा ऋतुचक्राचा असा घातला तज्ज्ञांनी. मेळ हा ऋतुचक्राचा असा घातला तज्ज्ञांनी, चक्र, पळ, घटिकांना मोजले या अधिकानी. नसे जरी शुभकार्य महती पूजापाठांना. या अधिक महिन्याच्या काळात नसे जरी शुभकार्य महती पूजापाठांची, पुण्यकर्मे दीपदान द्यावे आपूप साऱ्यांना. नसे जरी शुभकार्य महती पूजापाठांना, पुण्यकर्मे दीपदान द्यावे आपूप साऱ्यांना. मनी जपत हरिनाम होतो दुर्गुणांचा क्षय. मनी जपत हरिनाम होतो दुर्गुणांचा क्षय. हा असा महिमा अधिकाचा नसे कोणतेच भय. हरिनामाचा जप केल्यामुळं अर्थातच या महिन्यात कोणतंच भय उरत नाही. जीवनाचे सारे आहे केलेल्या कर्मात. जीवनाचे सारे आहे केलेल्या कर्मात. हेच जाणूनी जपावा सेवाभाव अधिकात.
माणसाला जर हे कळलं तर काहीच अडचण येणार नाही असं मला वाटतं. आणि याच आशयाचा हे मी कडवं लिहिलेलं आहे. जीवनाचे सार सारे आहे केलेल्या कर्मात, हेच जाणून जपावा सेवाभाव अधिकात. करा अधिकच्या मासी लेक जावायाचे स्वागत. करा अधिकाच्या मासी लेक जावायाचे स्वागत. क्षण सौख्याचे येतील लक्ष्मी विष्णूच्या रूपात. असा अधिक महिमा शिकवितो दानधर्म. बघा हा अधिक महिना आपल्याला काय शिकवतो. असा अधिक महिमा शिकवितो दानधर्म, साऱ्या पुण्याचे संचित असते बघा सत्कर्म. किती शिकविले ज्ञान, किती शिकविले ज्ञान क्षय झालेल्या दिसांनी. किती शिकविले ज्ञान क्षय झालेल्या दिसांनी. काळ बदलतो सदा फळ अधिक घेऊनी. काळ बदलतो सदा फळ अधिक घेऊनी. धन्यवाद. ही कविता आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एक नवीन कविता घेऊन. तोपर्यंत मी आपल्या सर्वांची रजा घेते. जय हिंद.